आधी काय सांगाल 3 वर्षापासून आपल्या नातीला जो आहे तो अजून आतापर्यंत न्याय मिळालेला न्याय नाही. मिळाले नाही. काय प्रतिक्रिया? काय मागणी आहे? न्याय मिळाले नाही. 3 वर्ष गेल्यात. फास्ट कोर्टले सांगेल होतं. हम्म. अशी कशी काय खेळ फास्ट कोर्टचे? सरकारने न्याय देना पाहिजे, कोर्टाने न्याय देना पाहिजे. हाँ? कोई आरोपी फिरी राहना, येरी राहना, खाई राहना, पी राहना. काय मागणी काय याची आहे आपल्या सरकारकडे? मागणी एकच आहे, त्याने हातपायला फाण्या तुटल्या पाहिजेत आणि त्याला फाशीच होणी पाहिजे. ही मागणी आहे. आजी आपल्या फक्त नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर अशा आता अनेक घटना ज्या आहेत त्या राज्यात घडत आहेत. तर कदाचित आपल्या नातीला न्याय मिळाला असता तर अशा घटना घडल्या ह्या नसत्या. घटना असतातच नाही तिने या घटना घडतच नाही ते. तेव्हा सरकारने लवकर कारवाई केली आई पाहिजे. आई नातनावरती मग ऍक्शन देणंच पाहिजे होतं सरकारने आणि कोर्टाने बी न्याय देणारच पाहिजे होता. त्याला फाशी दिली पाहिजे होती. तर या नातले जरी असे त्यानं जर ऍक्शन झालं असतं तर या गोष्टी घडतात नाही. 3 वर्ष झाले अजून जर चिमुकलीला न्याय मिळालेला असता तर अशा जगामध्ये घटना घडल्या नसत्या. जिथपर्यंत चिमुकलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत जगामध्ये अशा घटना घडल्याशिवाय राहणार नाही. 3 वर्ष झाले अजून न्याय मिळालेला नाही. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालू असताना सुद्धा 3 वर्ष झाले तरी फास्ट ट्रॅक कोर्ट अजून न्याय देत नाहीये. जिथपर्यंत हा चिमुकलीला न्याय मिळेल तोपर्यंत लहानच्या मोठ्या मुली जगामध्ये सुरक्षित राहत नाही. आपण आता घराच्या बाहेर जर निघाले तर तिथपर्यंत आई म्हणते की मुलगी कुठे गेली. तर ती बाहेर जर शाळेत जात असताना ती घरात आई ती बाहेर लगेच पाहते की मुलगी कुठे गेली आपली. ती तिचा जीव लहानचा मोठा धडधड जीव करतो की मुलगी काय होईल बा असं. जगामध्ये जशा घटना घडतायत तर कशा लहानच्या मोठ्या मुली कशा करता येईल आणि कसं काय लहान वागतील मुली ते समजत नाहीये ना. हा न्याय लवकर मिळायला पाहिजे आणि त्याला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे. जिथपर्यंत त्याला भर चौकामध्ये फाशी दिली जात नाही तोपर्यंत लोकांना कळत नाही, तोपर्यंत लोक सुधरत नाही. ताई, खरं तर आपल्याला एकुलती एक मुलगी होती. खरं तर 3 वर्षापूर्वी त्या नराधामाने विकृत कृत्य करून त्या ठिकाणी तिला संपवलं आणि तशाच घटना आज या ठिकाणी महाराष्ट्रात घडताय. तुम्ही एक आई म्हणून सर तुम्ही ते दुःख सहन केलेलं आहे. अजून अनेक माता ते दुःख सहन करताय, काय सांगाल? आमचं म्हणणं असं आहे की अशा घटना घडायला नको पाहिजे. सरकारने लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे. सरकार जर लवकर न्याय देईल तोपर्यंत लगेच घटना बंद होतील आणि त्याला चौकामध्ये फाशी दिली गेली पाहिजे. लोकांना दिसायला पाहिजे की असं कृत्य केल्याने ही फाशी कशाबद्दल होते, ती कशी काय मिळतं बुवा असं म्हणून. लवकर न्याय मिळाला पाहिजे. रोहित पवार आपली भेट घेतलेली आहे, काय चर्चा झाली, काय बोलले? ते हेच बोलले की 3 वर्ष झाले बुवा असं तर अजून न्याय मिळालेला नाहीये तर काय नाही बुवा असं. याच्यामुळे घटना घडली तर म्हणून भेट देण्यासाठी आम्हाला आले बुवा इथे. काय बोलले तुमच्याशी? आणि ते म्हणत होते की हे स्वतःचं घर आहे का. आम्ही सांगितलं की भाड्याचं घर आहे. आमचं घर तिकडच्या जिथे मुलगीची घटना झाली त्या घटनेजवळ घर होतं. पायरीच्या खाली जर उतरत होते तर ती घटनेची जागा दिसत होती म्हणून आम्ही भाड्याच्या घरामध्ये आलेले आहोत. म्हणून आम्ही इथे राहतो. तर ती तिथे जशी तशी जागा पडलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की घरकुल आलं बुवा असं. तर घरकुल नाव आलेलं आहे पण अजून आम्हाला जागा नाहीये म्हणून ते घरकुल बांधलं जात नाही. म्हणून भाड्याच्या घरामध्ये आम्ही राहतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.